नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपल्या देशामध्ये फसवणुकी विरोधात कायदा आहे. फसवणुकी विरोधात ज्याने फसवणूक केली आहे या कायद्यामध्ये त्याच्यावरती खटला चालतो, अटक होते आणि त्याला शिक्षा देखील होते. पण काही काही फसवणूक अशा असतात की फसवणूक करणाऱ्या दोषीला कितीही मोठी शिक्षा झाली तरी त्याच्याने झालेलं नुकसान हे कधी भरून निघत नसतं. फसवणूक फक्त आर्थिक बाबतीतच होते का? तर होते. आर्थिक बाबतीत फार मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे आपण बघत असतो. पण नात्यागोत्यांमधली फसवणूक ही थोडी जास्त गंभीर असते. कारण या फसवणुकीमुळे झालेलं नुकसान हे कधीकधी आयुष्यभर आपल्यासोबत चालत राहतं. अशीच एक घटना नुकतीच अगदी अलीकडेच घडलेली आहे. ती आज आपण चर्चा करणार आहोत. पण या फसवणुकीमध्ये ज्या व्यक्तीची फसवणूक झाली आहे ती व्यक्ती आमदार आहे. आमदार ते सुद्धा भाजपसारख्या पॉवरफुल, जो आता सत्तेतला इतक्या वर्षापासूनचा पक्ष आहे, त्या पक्षाच्या आमदाराच्या मुलीची फसवणूक झाली आहे. फसवणुकीची ही घटना जी आहे त्याच्यामुळे खरंच सर्वांना खूप आश्चर्य होते की एखाद्या आमदाराला, ज्यांचं नेटवर्क एवढं मोठं असतं, त्यांच्याकडे पॉवर असते, त्यांच्या मुलीची फसवणूक होणं, तीही आयुष्यभरासाठीची फसवणूक होणं, हा हा खूप मोठा हादरा देणारा प्रकार आपल्याला दिसून येतो. एका आमदाराच्या जावयाने त्यांच्या मुलीची, म्हणजे स्वतःच्या पत्नीची आणि त्या आमदाराच्या मुलीची फसवणूक केली. फसवणूक पैशांची नाही मित्रांनो, आर्थिक फसवणूक सुद्धा नाहीये. ही फसवणूक डायरेक्ट नात्याची आणि विश्वासाची आहे. ती काय आहे, कशी झाली, हे आमदार कसे त्यात फसले, त्यांना आधी कसं कळलं नाही, हे सगळं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी अशा घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. मित्रांनो, भाजपचे आमदार ज्ञान तिवारी यांची मुलगी प्रज्ञाचा विवाह 2024 साली झाला. 2024 साली प्रखर त्रिवेदी नावाच्या व्यक्तीशी या आमदारांच्या मुलीचा, प्रज्ञाचा विवाह झाला. हा विवाह ज्यावेळी झाला त्यावेळी अर्थात आमदारांनी होणाऱ्या जावयाची चौकशी वगैरे केली होती. ती ज्या भागात राहतात त्या भागातल्या मोठ्या प्रतिष्ठित विश्वासाच्या लोकांकडनं चौकशी केली होती. जेव्हा त्यांना खात्री पडली की हे चांगलं स्थळ आहे, हा मुलगा आपल्या मुलीसाठी चांगला आहे, त्यांनी लग्न पक्क केलं. आता प्रखर त्रिवेदी जो जावई आहे, त्याचे वडील अनुज त्रिवेदी यांचा मुंबईमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि अजूनही बरेच व्यवसाय आहेत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे विश्वास बसल्यामुळे या आमदारांनी आपल्या मुलीचा मोठ्या थाटामाटात विवाह प्रखर त्रिवेदी यांच्यासोबत लावून दिला. प्रखर सोबत लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी नांदायला गेली. पहिलं वर्षभर जवळपास सगळं व्यवस्थित चालू होतं, संसार व्यवस्थित चालू होता, सर्व गोष्टी ओके होत्या. पण त्यानंतर हळूहळू या आमदारांना आपल्या जावयाच्या काही करामती त्यांना समजू लागल्या. आता प्रश्न हा पडतो की हे जे सगळं नंतर समजलं ते आधीच का नाही समजलं लग्न जमवण्याच्या वेळी? कारण नॅचरली आपल्याला जे स्थळ आवडलेलं असतं त्या स्थळाविषयी आपण निगेटिव्ह चौकशी कमी करतो, पॉझिटिव्ह चौकशी जास्त करत असतो नैसर्गिकरित्या. म्हणजे आपणही तसं ते अवॉइड करतो की काही चुकीची माहिती आपल्याला मिळाली तर चांगलंच आहे, आपण अलर्ट होतो. पण जेव्हा ते स्थळ आपल्याला आवडलेलं असतं तेव्हा आपण त्या बाबतीतल्या पॉझिटिव्ह गोष्टी जास्त शोधतो, हे नॅचरल आहे. तसंच हे आमदारांसोबत झालं असावं. लग्न जमवत असताना त्यांनी पॉझिटिव्ह चौकशी जास्त केली, सर्व काही चांगलं आहे याची खात्री केली आणि मग लग्न लावून दिलं. बरं, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतर सोर्सेस, आमदार व्यक्ती म्हणल्यावर त्यांचे सोर्सेस आणि तेही भाजपचे आमदार म्हणल्यावरती पॉवरफुल पार्टी, त्यामुळे त्यांचे सोर्सेस आणि यांच्याकडनं आपल्या जावयाच्या काही गोष्टी त्यांच्या कानावरती येऊ लागल्या.
काही गोष्टी कानावरती येऊ लागल्या. त्यातली एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने, प्रखर त्रिवेदी या व्यक्तीने अनेक महिलांची फसवणूक केली होती. तो महिलांना आपली खोटी ओळख सांगायचा, आपल्याबद्दल बडवून चढवून सांगायचा आणि मग त्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. जाळ्यात ओढल्यानंतर त्यांच्याकडनं काही आर्थिक लुबाडणूक करायचा, पैसे लुटायचा. आणि इतकंच नाही तर बऱ्याच स्त्रियांसोबत त्याचे संबंध होते. काही स्त्रियांसोबत त्याने खोटं नाटं लग्न सुद्धा केलं होतं असं ज्ञान तिवारी यांना कळलं. ज्ञान तिवारी यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करून हे सगळे आरोप केलेले आहेत. तसंच पोलिसात सुद्धा तक्रार केलेली आहे. ज्ञान तिवारी यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांचा जावई प्रखर त्रिवेदी याने त्यांच्या मुलीसोबत लग्न होण्याआधी इतर स्त्रियांसोबत, त्यात महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यातल्याही स्त्रिया आहेत, इतर स्त्रिया आणि मुलींसोबत तब्बल 25 लग्न आधीच केलेली होती. हा आरोप ज्ञान तिवारी यांनी केलेला आहे की त्या आमदाराच्या जावयाने त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याआधी तब्बल 25 स्त्रियांसोबत आधीच त्यांनी लग्न केलेलं होतं. त्याचप्रमाणे प्रखर त्रिवेदीचे वडील अनुज त्रिवेदी यांनी सुद्धा त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याचं खोटं आम्हाला सांगितलं, असं सुद्धा ज्ञान तिवारी यांनी म्हटलेलं आहे. ज्ञान तिवारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यांच्या तक्रारीवरनं प्रखर त्रिवेदी आणि अनुज त्रिवेदी या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. अटक करून त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे. आता एखाद्या आमदाराच्या जावयाने त्यांना फसवणं आणि त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याआधी त्याने 25 लग्न आधीच त्याचे झालेले आहेत. बऱ्याच महिलांची आर्थिक फसवणूक त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे या प्रखर त्रिवेदीच्या वडिलांचं, अनुज त्रिवेदींचं सुद्धा गुन्हेगारी त्यांचं बॅकग्राऊंड आहे आणि ते सर्व काही लग्ना अगोदर आमच्यापासनं लपवून ठेवलेलं होतं, असं ज्ञान तिवारी यांचं म्हणणं आहे. ज्ञान तिवारी यांची मुलगी प्रज्ञा ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत ही आपली व्यथा लोकांसमोर मांडलेली आहे. आता हे आरोप किती खरे आहेत, किती खोटे आहेत, यात तथ्य आहे का नाही आहे, हे सर्व पोलीस आपल्या तपासात त्याचे पुरावे जमा करून वगैरे ते सर्व करतील. पण आश्चर्य एका गोष्टीचं हे वाटतं की तसं पाहायला गेलं तर आपण चौकशी करतोच. इतकी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी जर कोणाची असेल तर ती लपून राहणं हे तितकंसं शक्य वाटत नाही. त्यात त्याच्या वडिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत म्हणतात, ती कशी लपून राहिली? तुम्ही नीट चौकशी केली नव्हती का? आणि एखाद्या आमदार व्यक्तीला, आमदार म्हणजे आपल्याकडे पॉवरफुल व्यक्ती समजले जातात, एखाद्या पॉवरफुल व्यक्तीच्या मुलीला इतक्या सहजपणे कोणी फसवणं हे कितपत पटण्यासारखं आहे मला माहीत नाही. पण ज्ञान तिवारी यांनी तसे आरोप करून पोलीस तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आणि पोलीस तक्रार दाखल करून या दोघांनाही अटक करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. प्रखर त्रिवेदी आणि त्याचे वडील अनुज त्रिवेदी यांचं टार्गेट हे महाराष्ट्र राज्य जास्त करून असायचं. त्यांचं वास्तव्य हे जास्त मुंबईत असायचं. त्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांची फसवणूक करणं हे कदाचित त्यांना सोपं जात असावं. आता एखाद्या आमदाराच्या मुलीसोबत त्याचं नातं जमतं म्हणजे ती लोक सुद्धा पैशाने धनाढ्य असणार, फायनान्शियली स्ट्रॉंग असणार, राहणीमान, गाड्या घोड्या हे सगळं त्यांच्याकडेही असतात. त्याशिवाय का एखादा आमदार आपली मुलगी त्यांच्या हातात देईल? त्यामुळे त्यांची शान शौकत आणि रईसी रुबाब सगळं बघून कदाचित महिला या प्रखर त्रिवेदीच्या जाळ्यात फसत असतील. आता नेमकं तो कशासाठी फसवायचा? फक्त आर्थिक फसवणूक करण्यासाठी का लैंगिक अत्याचार करण्यासाठी का कशासाठी तो ही फसवणूक करत होता आणि त्याने किती एकूण आर्थिक फसवणूक कोणाची केलेली आहे ते आता तपासात उघड होईलच. पण लग्नानंतर साधारणपणे 2.5 वर्ष झाली जातात. 2.5 वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्ञान तिवारी यांनी आपल्या मुलीला तिथून आपल्या घरी नेलेलं आहे आणि आता त्यांनी पोलीस तक्रार सुद्धा केलेली आहे. त्यांच्या मुलीला या गोष्टी कधी कळल्या की आपला पती असं असं फसवणूक करतो की या किंवा हे प्रकार यांचे चालू असतात, ते सगळं आता हळूहळू समोर येईल. पण पोलीस तपासात काय गोष्टी उघड होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. खरंच या आमदारांची फसवणूक झाली होती का? खरंच प्रखर त्रिवेदी नावाचा माणूस
एवढी हिंमत करणार का की एखाद्या आमदाराच्या मुलीला फसवून तिच्यासोबत लग्न करणं? आणि आपली पार्श्वभूमी अशी असताना, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 25 महिलांसोबत त्यांनी आधीच लग्न केलेलं असताना इतकी खळबळ या माहितीमुळे उडालेली आहे. लवकरच आपण बघूया की ह्यात किती तथ्य आहेत आणि पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, एखाद्या आमदाराची अशी फसवणूक करणं शक्य आहे? कोणी इतक्या सहजपणे फसवू शकतं? आणि इतकी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर ती लपून कशी राहू शकते लग्न जमवण्या अगोदर? या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.